नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आपण बघतोय ते म्हणजे स्टॉक मार्केट बेसिक्स. आता खूप सारे नवीन मार्केटमध्ये लोक येतात ज्यांना मार्केट शिकायचं आहे, ठीक आहे. आणि बऱ्याच वेळा तुम्ही यूट्यूबवरती जाता, शेअर मार्केट शिकण्याचा प्रयत्न करता. आणि खूप सारे लोक असे आहेत की ज्यांना मार्केटबद्दल माहिती नाही, परंतु त्यांना जवळपास इन्व्हेस्टमेंट करायचे, गुंतवणूक करायचे. त्यांना काय ट्रेडिंग बिडिंगशी लेणं देणं नाही आहे. म्हणजे जवळपास काय त्यांना मार्केटमध्ये येऊन एक थोडेफार गुंतवणूक करून व्यवस्थित थोडेफार रिटर्न्स काढायचे, जेणेकरून आपण म्हणू शकतो थोडाफार पैसा जो आहे हा व्यवस्थित इन्व्हेस्टेड राहील, हे लक्षात असू द्या. पण बऱ्याच लोकांचा विषय असा आहे की नवीन शेअर मार्केटमध्ये आल्यावरती मी सुरुवात कुठून करू, की बाबा शेअर मार्केटमध्ये मी इन्व्हेस्ट करायला येतोय, ट्रेड करायला येतोय, की शेअर मार्केटमध्ये मी गुंतवणूक करायला येतोय. मग कसं सुरुवात करू, कशी काय स्टार्ट करू. बरेच जण आहेत जे आता नवीन जॉबला लागलेत किंवा ज्यांचे ऑलरेडी जॉबला असून सुद्धा त्यांना अजून व्यवस्थित मार्ग मिळत नाही आहे की मार्केट कसं चालू करू. किंवा काही लोकांच्या मनात एक महत्त्वाचा एक मोठा असा विषय असतो किंवा शेअर मार्केट म्हणजे काय जुगार आहे, किंवा शेअर मार्केटमध्ये म्हणजे जवळपास काय अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये पैसे लॉस होतात, लोक खूपच लॉसमध्ये जातात. कारण आजूबाजूच्या गोष्टी ऐकलेल्या असतात, आजूबाजूच्या एक म्हणू शकतो मी कथा ऐकलेल्या असतात, आणि त्या खोट्याही नसतात, त्या खऱ्या सुद्धा असतात. कारण ते लोक कोणातरी ऐकून कुठेतरी पैसे लॉसमध्ये करून जातात, त्यांनाही शिकायचं नसतं. थोडक्यात महत्त्वाचा विषय म्हणजे शिकणं गरजेचं आहे. तुमचा पैसा तुम्ही इन्व्हेस्ट करायचा तुमच्या बुद्धीने, दुसऱ्याच्या नाही. हे वाक्य लिहून ठेवा कुठेतरी, हे लक्षात असतं. कारण हार्ड अर्न मनी आहे, तो तुम्ही स्वतःहून कमवलेला पैसा आहे. असा तिकडचा असेल तर मग काय फरक पडत नाही. पण स्वतःहून कमवलेला पैसा स्वतःच्या बुद्धीने गुंतवणूक करत असाल तर डेफिनेटली स्वतःहून शिकणंच गरजेचं आहे. कारण तुम्हाला माहिती पाहिजे तुमचा पैसा कुठे जातोय आणि कशा प्रकारे तुम्ही उभे राहू शकता. तुम्ही मला सर एवढा सोपं आहे का ते? हां, खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. परंतु शिकणं गरजेचं आहे. दिवसाला अर्धा तास जरी दिलात ना तरी खूप झालं. मार्केट अशी गोष्ट आहे जी तुम्हाला व्यवस्थित लेवलला वर्षाला 10-15% रिटर्न काढून देऊ शकते, हे लक्षात. आता कसं काय ह्याच स्लाइड्समध्ये, ह्याच व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. मार्केट्स मराठी बेसिक्समध्ये स्टॉक मार्केट बेसिक्स, सिम्पल अट्रॅक्टिव्ह लर्निंग फॉर बिगिनर्स. नवीन लोक आहेत त्यांनी डेफिनेटली आजची व्हिडिओ बघा, ठीक आहे. आणि आवडल्यास तर थम्सअप, शेअर आणि लाईक करा. सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवण्याचं तुमचं काम आहे, सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवा, असा आपला उपक्रम आहे. चला मग सुरुवात करूया. त्यानंतर शेअर मार्केट म्हणजे काय, सर्वात महत्त्वाचा विषय सर्वांना समजणं गरजेचं आहे. व्हॉट इज स्टॉक मार्केट? आपण विचार करतो शेअर मार्केट म्हणजे अशा लाल हिरव्या लाईनी असतात किंवा आकडे वरखाली होतात, पटकन पडलंय, पटकन चढतंय. काय नक्की विषय शेअर मार्केटचा? ठीक आहे, लगेच बाय करायला लागतं, काय पटकन विकून टाकायचे असतात का शेअर? बरेच लोकांचे असे विषय असतात किंवा कधी टी व्ही लावून ठेवायचे पुढे, CNBC किंवा आपण म्हणू शकतो झी बिझनेस, मोठे स्टॉक मार्केट चॅनल्स उघडा, बघा, ठीक आहे. असं होते तसं होते, मार्केटचं विश्लेषण काढा, हे असं होईल ते तसं होईल. ओके, एवढं नाही आहे, एवढं काही विषय नाही. स्टॉक मार्केट म्हणजे काय, साध्या सरळ सोप्या भाषेत सांगू का तुम्हाला? शेअर मार्केट म्हणजे काय? शेअर मार्केट म्हणजे अशी जागा ज्या जागेवरती तुम्ही जवळपास काय म्हणतो व्यवस्थितरित्या तुमच्या पायावरती उभं राहून तुम्ही पुढे जाऊ शकता, हे लक्षात या पहिलंच वाक्य सांगतो. आता तुम्हाला सर काय फेकता, काय खरं आहे का? डेफिनेटली येस, खरंच आहे. आता कसं आहे ते आपण मी प्रूफच करत जाणार आहे हळूहळू, ते तुम्ही व्यवस्थित बघा. स्टॉक मार्केट एक अशी जागा जिथे कंपनीच्या शेअर्सची देवाणघेवाण होते, हे लक्षात घ्या. म्हणजे इथे कोणी विकणारे आहेत का? हां, विकणारे आहेत, बायर सेलर्स दोन्ही आहेत, जे विकत घेणारे सुद्धा आहेत आणि विकणारे सुद्धा आहेत. कारण मार्केट हा झिरो सम गेम आहे, हे लक्षात घ्या. कोणीतरी विकणारा असेल शेअर तर तुम्ही विकत घेऊ शकता, हे लक्षात घ्या, ठीक आहे. त्याच नंतर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंपन्या ज्या आहेत हे शेअर मार्केटमध्ये लिस्ट होतात. कशासाठी लिस्ट होतात? काय आयडिया असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता का कशासाठी लिस्ट होतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंपन्यांचं उद्दिष्ट जे आहे हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा एम्पायर जो आहे हा त्यांना काय करायचा आहे, कंपन्यांना स्वतःचं एम्पायर काय एक्सपांड करायचं आहे, हे लक्षात घ्या. आता एम्पायर एक्सपांड करणं म्हणजे काय, बिझनेस एक्सपांड करणं, प्रोडक्ट नवीन उभं करणं, किंवा कधी कधी काय असतं कंपनी थोडीफार आपल्या घाट्यात जाते, थोडाफार पैसा उभा करणं, ठीक आहे. आता त्यांच्याकडे 2 पर्याय असतात. कोणते 2 पर्याय? पहिला पर्याय असा असतो की बाबा माझी कंपनी थोडी घाट्यात चालली किंवा मला पैसा उभा करायचा, नवीन प्रोडक्ट आहे, ठीक आहे. नवीन प्रोडक्ट असेल तर मग R&D. आता तुम्ही मोबाईल्स वापरता किंवा कुठलीही टेक्नॉलॉजी वापरता, त्याच्यापाठी R&D आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. पैसा खूप जातो R&Dला, मग तो पैसा उभा कुठून करायचा, ठीक आहे. कंपनीला पण ते असतं. मग एक तर गोष्ट आहे, पहिली गोष्ट या 2 गोष्टींमध्ये कोणती? एक बँक. कोणती? एक बँक असते. आणि दुसरी आहे ती म्हणजे स्टॉक मार्केट. कोण आहे? हे स्टॉक मार्केट म्हणजे आपण म्हणतो आपला एक म्हणू शकतो प्रेमळ शेअर बाजार. ओके, आता दोन्ही गोष्टीमध्ये फरक काय? बँकेचा विचार म्हटलात ना, बँक्स हेवी लोन्स म्हणजे जवळपास एक लोन देईल तुम्हाला, सगळं काही चेक करेल, पण तुम्हाला काही ठेवावं लागेल किंवा तुम्हाला जे आपण म्हणू शकतो लोन रिपेमेंट करावं लागेल, इंटरेस्ट बँकला द्यायला लागेल, खूप साऱ्या गोष्टी झंझटे पडतात बँकचा विषय, बरोबर. कधी कधी देऊ शकलो नाही तर मग बँक्रप्सी वगैरे त्या गोष्टी येतात.
परंतु एक अशी जागा जिथे नावही चांगलं होईल, बातम्यांमध्ये सुद्धा आपण राहू, पैसे सुद्धा उभे राहतील आणि कुठेही आपल्याला काय इंटरेस्ट द्यावा लागणार नाही. ती जागा कोणती? स्टॉक मार्केट. आता शेअर मार्केटमध्ये आल्यानंतर कंपन्या कशा हे करतात हेही आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत. आता बघा, स्टॉक मार्केटमध्ये कंपन्या जेव्हा लिस्ट होतात, लिस्ट होणं म्हणजे त्याच्यामध्ये ॲड होणं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, आता त्याची पण प्रक्रिया खूप असते. ठीक आहे, आता शेअर मार्केटमध्ये याच्या आधी समजून घेऊया. मग स्टॉक मार्केटमध्येच काय येतात, शेअर मार्केट बाजारात का येतात कंपन्या, तुम्हाला सांगितलं. आता बँकेच्या सगळ्या गोष्टी आता आपण बघितल्या. मग शेअर मार्केटमध्ये आल्यावरती कंपनी काय करते, स्वतः म्हणजे जो मालक असतो कंपनीचा तो काय करतो, तो मालक तो काय करतो, आपली सेबी जी आहे, सेबी म्हणजे जवळपास आपण म्हणू शकतो जी आपली एक म्हणू शकतो एक पोलीस म्हणू शकतो, जे सगळ्या या स्टॉक मार्केटच्या दुनियावरती लक्ष ठेवते आपल्या भारतात. ते सेबी आपल्याला जर कुठल्या फंड्स ब्रोकरने फसवलं, कुठल्या माणसाने फसवलं, मग आपण का सेबीकडे जाऊन कंप्लेंट करू शकतो, जेणेकरून आपल्या सगळ्या गोष्टी त्या व्यवस्थित सेबी रिकवर करून देऊ शकते. ठीक आहे, मग या सगळ्या गोष्टीवर नजर ठेवणारी ती संस्था म्हणून सेबी. आता सेबीकडे जाताना कंपनी काय करते, कंपनी काय सांगते की मला 25% शेअर जो आहे 25% मला डायल्यूट करायचा, म्हणजे माझ्या कंपनीतली 25% हिस्सेदारी मला डायल्यूट करायची आहे, विकायची आहे. ठीक आहे, मग ते कंपनीचे पूर्ण व्हॅल्युएशन, ते सगळे डाटा बेटा, सगळा बॅलन्स शीट, त्यांचे प्राइजेस किंवा सेल्स वगैरे सगळ्या गोष्टी सेबी चेक करते, सगळे काही डॉक्युमेंट्स, आणि त्याच्यानंतर एक किंमत ठरते. बा हा की तो म्हणणं समजा प्रमोटरचा विषय असेल, मालकाचा विषय, मला एवढ्या कोटींचा कर्ज पाहिजे. ठीक आहे, मग किती प्राइस बँड पाहिजे, कसं काय, सगळ्या गोष्टी करून मध्ये कंपनीचा IPO आणला जातो. IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. ठीक आहे, आता IPO आणला जातो. IPO म्हणजे सुरुवातीला कंपनी येते ज्या IPO म्हणून लिस्ट होते. ठीक आहे, IPO मध्ये बरेच जण आता पैसे लावतात. आता प्रत्येक जण, आता सर तुम्ही कॉमन इन्व्हेस्टर असाल तर कमीत कमी 15,000चा एक लॉट आहे. जर तुम्ही मोठे असाल तर अजून तुम्ही लाखांमध्ये घेऊ शकता. ठीक आहे, मग असं काय नाही, तुम्ही 2-3 लॉट सुद्धा घेऊ शकता. थोडक्यात सांगण्याचा विषय असा की सर्वसामान्य माणूस त्याच्यामध्ये गुंतवणूक करून त्या कंपनीचा हिस्सेदार होऊ शकता तुम्ही, आणि त्या हिस्सेदारीबद्दल जवळपास आहे तुमच्याकडून ते पैसे घेणार, आणि त्या पैशाच्या बाबतीत स्वतःकडची हिस्सेदारी आहे ती कंपनी तुम्हाला विकणार, हे लक्षात. ह्यासाठी शेअर मार्केटमध्ये कंपनी येते, लिस्ट होते. आता कंपनी लिस्ट झाली की काय, तुमचा त्याचा जो पैसा जो आहे मालकाला, तो पैसा सुद्धा भेटला. त्याचबरोबर आता तुम्ही बातम्यांमध्ये बघताय शेअर हा वाढलाय. शेअर का वाढतो, शेअर वाढलाय, मोठ्या कंपनीला हे प्रोजेक्ट भेटले, नाव सुद्धा मोठं होतं. काय म्हणतो मी, पैसा सुद्धा भेटला, नाव सुद्धा मोठं झालं, आणि त्याचबरोबर जी कंपनी जी लिस्ट झाली आहे मार्केटवरती, स्वतःचं एक जवळपास अस्तित्व सुद्धा त्याचं निर्माण झालं, हे लक्षात आहे. त्यानंतर अजून एक विषय आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत की आता पैसा आला, सुरुवातीला घेतला, मधीच कंपनी घेऊ शकते का? डेफिनेटली घेऊ शकते. कशी? कंपनी अजून एक गोष्ट आणते, ती म्हणजे FPO. IPO म्हणजे काय, सुरुवातीला कंपनी लिस्ट होते तेव्हा IPO आणते. FPO कधी आणते, जर कंपनीला अजून पैसे रेज करायचे असतील तर काय करणार, अजून स्वतःची हिस्सेदारी आहे ती अजून ते विकणार, आणि मग त्याच्या जागी तुम्हाला काय अजून पैसा ते उभा करणार, त्याला FPO आणलं जातात, हे लक्षात घ्या. ठीक आहे, थोडक्यात सांगण्याचा विषय काय की आपल्या कंपनीचे हिस्सेदारी विकून पैसे उभा करून कंपनी चालवणं, हे कोण कंपनीचा मालक करतोय लक्षात असतो. समजलं? ओके, याला म्हणतो आपण शेअर बाजार ओव्हरऑल सांगण्याचा प्रयत्न केला. आता ह्या सगळ्या गोष्टी कुठे होतात, एक नाव ऐकलं असेल NSE, आणि दुसरं ऐकलं असेल BSE. आता NSE म्हणजे काय, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, आणि BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, दोन्ही मुंबईलाच आहेत, हे लक्षात घ्या. ओके, आता हे दोन्ही स्टॉक एक्सचेंज आहेत. आता ह्या दोन स्टॉक एक्सचेंजवरती या सगळ्या शेअरची देवाणघेवाण होते, कारण हा एक आपण म्हणू शकतो, याच्यावरती आपण म्हणू शकतो काय, एक स्पीडी कॉम्प्युटर्स आहेत, सुपर कॉम्प्युटर्स, ज्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी शक्य होतात. आता तुम्हाला इथे जर डायरेक्ट शेअर बाय करायचे असतील NSE और BSE वरती कुठल्याही स्टॉक एक्सचेंज, मग तुम्ही काय करणार, आपण डायरेक्ट घेऊ शकतो का? नाही, आपली एक प्रक्रिया आहे. आपली प्रक्रिया काय, तुम्हाला आधी बँकमध्ये अकाउंट काढावं लागणार स्वतःचं. आता प्रत्येकाचं आहे, बँकमधून अकाउंट काढल्यानंतर एका ब्रोकरकडे अकाउंट काढलं जाणार. आता ब्रोकर खूप आहेत, ब्रोकर हे जवळपास सगळे प्रायव्हेटच आहेत. बँकिंग सुद्धा ब्रोकरेज आहेत, हाऊसेस आहेत, बँकेज ICICIचे सुद्धा आहेत, SBIचे सुद्धा आहेत, किंवा एक म्हणू शकतो त्याच्यामध्ये असे पण ब्रोकर आहेत जे जवळपास एक लोकल आपण म्हणू शकतो एक प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या सुद्धा आहेत, ब्रोकरिंग हाऊसेस. ठीक आहे, आता ब्रोकरमध्ये पण 2 प्रकार आहेत. पहिला ब्रोकर आहे तो म्हणजे कोणता, पहिला ब्रोकर आहे तो म्हणजे आपण म्हणू शकतो त्याला एक असे ब्रोकर जे तुम्हाला पूर्ण एक लिमिट, एक म्हणू शकतो ट्रेडिंग टाईप आपल्याला सेवा देतील, त्याला डिस्काउंट ब्रोकरेज म्हणतात. काय डिस्काउंट ब्रोकर, मग जवळपास काय की तुम्हाला फक्त बाईंग सेलिंगचा तुम्हीच करायचा सगळा विषय, तुम्हाला टिप्स देणार नाही, काही नाही, तुम्हाला फक्त तेवढाच विषय करायचा आहे.
आणि दुसरे असतात ते म्हणजे काय, फुल टाइम ब्रोकर. फुल टाइम ब्रोकर म्हणजे जवळपास असे ब्रोकर जे तुम्हाला टिप्स पण देणार, कॉल्स पण घेणार, तुम्हाला खूप सारे सर्व्हिसेस देणार, त्याला फुल टाइम ब्रोकर असं म्हणतात. हे लक्षात घ्या. आता तुम्ही सर आम्ही कुठलं घेऊ, जवळपास जर तुम्ही नवीन असाल तर डिस्काउंट ब्रोकरच घ्यायचं आहे, जेणेकरून चार्जेस जे आहेत ब्रोकरेजचे आपले आता जवळपास सगळे सेम चार्जेस आहेत, पण ब्रोकरेज चार्ज तुम्हाला कमी मिळणार. बाकीच्या सगळ्या चार्जेसचे काय कॉल ऑन बाय ट्रेड वगैरे या सगळ्याची काही गरज पडत नाही, ते फुल टाइम ब्रोकरेज सर्व्हिस देतात. पण आपण डिस्काउंट ब्रोकरेजच पकडा, त्याच्यामध्ये 0 हे नामांकित नाव आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, माहिती असेल बहुतेक जण. मग ब्रोकर जो आहे, ब्रोकर कनेक्ट कशाला असतो, NSE किंवा BSE. म्हणजे तुम्हाला सुरुवातीला पैसे बँकेत टाकायचे आहेत, बँकेच्या अकाउंटवरून ज्या बँकचा अकाउंट ब्रोकरच्या अकाउंटला लिंक्ड आहे त्या ब्रोकर अकाउंटला पैसे टाकायचे आहेत, आणि मग तो पैसा जो आहे या ब्रोकर अकाउंटवर तुम्ही या NSE किंवा BSE दोघांपैकी एका स्टॉक एक्सचेंजला काय करू शकता, शेअर तुम्ही कुठलेही बाय करू शकता. असा तो पूर्ण विषय आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता स्टॉक मार्केट इन्व्हेस्टर्स, जर तुम्ही गुंतवणूकदार असाल तर तुम्हाला पैसे वाढवायला मदत करतं, डेफिनेटली यस. आणि 100% खरी गोष्ट आहे मित्रांनो. जवळपास खूप सारे लोक म्हणत सर हे खोटी आहे का, मार्केटमध्ये खरोखर आपण पैसे कमवतो का? हो, कमवतो. 99% लोक गमवतात, खरंच गमवतात. पण 1% लोक कमवतात. का कमवतात? कारण त्यांना शिकणं गरजेचं वाटतं. 99% लोक का गमवतात, त्याच्या पाठचं कारण आता पुढे पुढे बघत जाऊ. पण इन्व्हेस्टर्सला पैसा ग्रो करायला एक मार्केट डेफिनेटली सपोर्ट करतं. थोडक्यात एक उदाहरण देतो. 9 वर्षापूर्वी, 8-9 वर्षापूर्वी 800 रुपयाला रिलायन्सचा शेअर होता. 9 वर्ष तुम्ही होल्ड केला असाल तर 2000च्या वरती, 2700 की 800च्या आसपास तो गेला होता. आणि आत्ता या 3-4 महिन्यापूर्वी त्यांनी एका शेअरला एक शेअर त्यांनी फ्री दिलेला आहे, किंवा बोनस दिलेला आपण म्हणू शकतो. म्हणजे फ्री दिला आहे. एक शेअर असेल तुमच्याकडे रिलायन्सचा तर एक शेअर तुम्हाला एक्स्ट्रा. थोडक्यात काय, असे पैसे वाढतात. पण ते 9 वर्ष वाढ बघायची तुमची ताकद आहे का? ती असेल तर तुमचा पैसा वाढणार, इन्व्हेस्टरचा पैसा ग्रो होतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता तोच विषय सांगला, कंपनी रेस फंड्स थ्रू शेअर्स. आता जो गोष्टी जी तुमच्यासमोर मी डिस्कस केली तीच गोष्ट इथे झाली, हे लक्षात. ओके. त्यानंतर आपण जाणार आहोत शेअर्स, इंडेक्स आणि इन्व्हेस्टमेंट्स. ठीक आहे. आता जवळपास शेअर म्हणजे काय, शेअर्स म्हणजे काय, ओनरशिप इन अ कंपनी. इंडेक्स, ग्रुप ऑफ स्टॉक्स. इन्व्हेस्टमेंट, पुटिंग मनी इन टू ग्रो द स्टॉक्स. सो पुटिंग मनी टू ग्रो ओव्हर टाइम. ओके. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेअर्स. आता शेअर्सचा विषय केला. शेअर्स म्हणजे काय की भागीदारी, ओनरशिप. म्हणजे कंपनीनं समजा शेअर्स तुम्हाला, जर तुम्ही एक शेअर घेतला तर रिलायन्सचा आता, तर तुम्ही अंबानीच्या कंपनीमध्ये 0.000% 1% कुठेतरी होणार आहात. या कंपनीचे जे मीटिंग्स असतील काय असतील ते तुम्हाला इन्व्हाइट पाठवणार, जायचं की नाही ते तुमच्यावरती. मग त्याच्यामध्ये सगळं डिस्कस असणार, कंपनीचे व्ह्यू, जवळपास विचार, कंपनीच्या येणाऱ्या काही वर्षांचे प्लॅनिंग, सगळ्या गोष्टी ते डिस्कस करतात तुमच्याबरोबर. कारण तुम्ही सुद्धा मालक आहात. एक जरी शेअर घेतला तर कुठल्याही कंपनीचा, एक शेअर जरी घेतला तर तुम्ही कंपनीचा ओनर आहात, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्यात इंडेक्स. आता बरेच वेळा ऐकलं तुम्ही, मार्केटमध्ये आपण म्हणतो बघा, शेअर पडली, शेअर चढली, शेअर वरच्या दिशेने गेले, कसं काय ओळखायचं? मार्केट पडलं ओळख कसं काय ओळखतं? म्हणून मार्केट पडलं, रिलायन्स पडलं म्हणजे मार्केट पडलं का? नाही. कसं कळतं? त्याच्यासाठी एक ग्रुप असतो, एक बंच असतो, एक म्हणू शकतो, एक जवळपास त्यांचं एक मंडळ असतं, असं आपण थोडक्यात म्हणू शकतो. ठीक आहे. आता इथे बघा, निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन गोष्टी आहेत. आता निफ्टीचा विचार केलात तर निफ्टी हा एक असा इंडेक्स आहे जो NSE वरचा आहे, आणि सेन्सेक्स जो आहे हा BSE वरचा आहे. म्हणजे आता स्टॉक एक्सचेंज आपण डिस्कस केले, बरोबर. आता निफ्टीचा विचार केला, निफ्टी म्हणजे काय किंवा सेन्सेक्स म्हणजे काय तुम्हाला सांगतो. आता निफ्टीचं म्हटलात तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे टॉप 50 कंपन्या ज्या आहेत आपल्या देशातल्या, त्या टॉप 50 कंपन्यांचा ॲव्हरेज काढून त्यांच्या शेअर प्राईसचा सगळ्या गोष्टी विचार करून मग तो एक इंडेक्स तयार केला जातो, त्याचं नाव आहे निफ्टी, बरोबर. ती काय कंपनी आहे, तो एक शेअरचा एक ॲव्हरेज काढून तो एक ग्राफ आहे, हे लक्षात घ्या. आपण थोडक्यात करू शकतो, त्याला आपण निफ्टी म्हणतो, हे लक्षात घ्या. त्याच प्रकारे सेन्सेक्स आहे, हा निफ्टी NSE वरती आहे, सेन्सेक्स BSE वरती आहे. ओके. मग थोडक्यात काय, हे जे टॉप स्टॉक्स असतात, आता 50 स्टॉक्स तेच राहतील का कायमचे? नाही. कंपनीच्या परफॉर्मन्सवरती आहे. समजा त्या 50 पैकी 2 कंपन्या वाईट निघाल्यात, त्याच्या काढून टाकणाऱ्या दुसऱ्या कुठल्या 2 कंपन्या त्याच्यामध्ये ॲड करणार, ज्या चांगल्या परफॉर्मिंग आहेत, हे लक्षात घ्या. ओके. मग ते त्याच राहतील असं नाही. ठीक आहे. परंतु टॉप 50 कंपन्या, ज्या 50 कंपन्या टॉपच्या असतील, लेवलच्या असतील, त्या घेतल्या जातील. जर आउट परफॉर्मिंग असेल त्याला काढून बाहेर फेकलं जातं, हे लक्षात घ्या. ओके. आता निफ्टीच वरती गेलं तर मार्केट चढलं, निफ्टी खाली गेलं तर मार्केट पडलं, हा साधारणचा हिशोब आहे. ओके. सिंपल सराव विषय.
ठीक आहे. त्यामुळे इंडेक्स म्हणजे काय हे तुम्हाला समजलं. आता निफ्टीमध्ये गुंतवणूक करू शकता, डेफिनेटली करू शकता. डायरेक्ट निफ्टीचा इक्विटीमध्ये शेअर घेऊ शकत नाही तुम्ही. निफ्टीसाठी काय करू शकता, निफ्टीमध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची तुम्ही ETFsमध्ये करा. ठीक आहे. आणि ETFsमध्ये तर खूप सारे नाव आहेत, त्या गोष्टी घेत बसत नाही, हळूहळू त्या गोष्टी आपण बघत जाऊ. ठीक आहे. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट, मग जवळपास खरं सांगायचं असेल ना, इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, एकदा गुंतवणूक करा, 8-10 वर्ष ठेवा. आता रिलायन्सचं उदाहरण सांगितलं, सेम विषय आहे, त्याला म्हणतो आपण इन्व्हेस्टमेंट, हे लक्षात घ्या. ओके. त्यानंतर जाऊया, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेफली कसं काय इन्व्हेस्ट करू शकता मार्केटमध्ये. जर तुम्ही जवळपास नवीन असाल, छोट्यापासून सुरुवात करा. छोट्या कंपनीमध्ये हळूहळू 500-1000 असे पैसे गुंतवत चला, चांगले आणि गुंतवत चला. ट्रेडिंगकडे वळू नका नवीन असाल तर. ट्रेडिंग एका दिवसात होत नाही, 8-9 वर्षाचा जवळपास कालावधी लागतो. 3-4 वर्ष तुम्हाला पॉलिश व्हायला लागतात, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला लॉस घ्यावा लागतो, खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात. सो त्या गोष्टीमध्ये न पडता इन्व्हेस्टमेंटचा विचार करा आणि हळूहळू इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही जवळपास छोट्या मेन म्हणजे इन्व्हेस्टमेंट करा, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे लर्न, हे लक्षात घ्या. लर्न अँड अर्न, शिका आणि कमवा. तुम्ही कुठे नोकरी करा, काही करा, तुम्हाला शिकणं गरजेचं आहे मित्रांनो. कुठल्याही क्षेत्रात जा, शिकत राहणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. कळलं. त्यानंतर पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय म्हणजे काय. काही लोक बघा एका शेअरमध्ये गुंतवणूक, एका घोड्यावरती कधीच पैसा टाकायचा नसतो. आहेत ना खूप सारे घोडे, खूप सारे कंपनीज आहेत, प्रत्येक सेक्टरमधल्या टॉपच्या कंपन्या उचला आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक करा. डायव्हर्सिफाय, पैसा एकामध्ये इन्व्हेस्ट करू नका. जवळपास एक पैसा जो आहे तुमचा प्रत्येक सेक्टरमध्ये गुंता, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितरित्या प्रॉफिट होईल, हे लक्षात घ्या. आणि तुम्ही निश्चिंत राहाल, कारण कुठली तरी एक कंपनी खाली पडली तर बाकीच्या कंपन्या तुम्हाला वरती करतात. पण एकाच कंपनीमध्ये गुंतवला तर काय होणार, लॉसेस. काय एकावरती आधारित आहात तुम्ही, सगळं त्याच्यावरतीच आहे तुमचं, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर अवॉइड इमोशनल डिसिजन्स, हा सर्वात महत्त्वाचा विषय. अवॉइड इमोशनल डिसिजन, याचा अर्थ काय पडतो, इमोशनली आपण फेल्ड आहोत, इमोशनल फूल्स आहोत. खरंच आहे, इमोशनली कधीच मार्केटमध्ये ट्रेड घ्यायचा नाही. हा मार्केट पडला तर कोरोनाचा विषय करा, कोरोना गो करायला लागले. कोरोना गेला, 150ला होता SBIचा स्टॉक कोरोनामध्ये, तो आता कितीला आहे तो जाऊन बघा. सांगण्याचं तोच रिलायन्स परत 800ला होता, 800-900ला कोरोनाच्या 2020-21ला. तो कुठे आता आहे तो बघा. म्हणजे ती संधी तुम्हाला भेटली. आता जो 800ला होता 9 वर्षांपूर्वी, तो कोरोनामध्ये सुद्धा आला होता त्या किमतीत, परंतु त्या किमतीत राहिला का, नाही. मग जो इन्व्हेस्टर ज्याने 2017ला 800ला घेतलाय तो तिथे भियाला असता, परंतु तो भियाला नसता आणि तरी होल्ड करून ठेवला असता, आता परत त्याने वरती उचलला तो. म्हणजे सांगण्याचा विषय काय की कंपनीवरती विश्वास ठेवा, आणि जर कंपनीचं लिडरशिप चांगलं असेल तर लक्षात घ्या तुम्हाला प्रॉफिट होणारच. पण हे इमोशनल डिसिजन्स जे आहेत हे अवॉइड करणं गरजेचं आहे. कोरोना मार्केट येतच, ते करेक्शन येतच, प्रॉब्लेमच नाही आहे, कधीतरी तो होतच, पण करेक्शन होऊ द्यात, काही फरक पडत नाही त्या करेक्शनचा विषय. समजलं तुम्हाला. सो इमोशनल डिसिजन्स अवॉइड करा आणि थिंक फॉर लॉंग टर्म. मागासपासून म्हणतोय 8-9 वर्षाचा विषय, 10-15-20-25 वर्षाचा विषय, लॉंग टर्मसाठी होल्ड करा, हे लक्षात. ओके. त्यानंतर आपण जातोय ते म्हणजे ट्रेडिंग टिप्स फॉर बिगिनर्स. आता हे इंट्राडे ट्रेडरचा विषय आहे. पैसे कमवायचे आहेत, यूट्यूबवरती मोठे प्रॉफिट दिसतात, खरंच पॉसिबल आहे का, नाही. सगळे मॅनिप्युलेटेड आहेत. एवढं सगळे प्रत्येकजण लाखो रुपये दिवसाला कमवत असेल तर अंबानीने आणि अदानीने कशाला कंपनी उभ्या केल्या असत्या. मोठे लोक कशाला सिंपल विषय ना हो, एवढं सोपं नाही ते. एव्हरीथिंग इज मॅनिप्युलेटेड, हे लक्षात घ्या. मग ट्रेडिंग टिप्ससाठी सर्वात महत्त्वाची माझी ट्रेडिंग टिप आहे की बेसिक्स अंडरस्टँड करा मार्केटचा. मार्केट म्हणजे काय हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. ठीक आहे. आणि ट्रेड करण्याआधी तुम्ही समजून घेणं पाहिजे ट्रेड का करतोय, ट्रेड का घेतोय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणं गरजेचं आहे. जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करत असाल, तुमची स्ट्रॅटेजी तुम्ही वापरता, ती स्ट्रॅटेजी कशासाठी वापरते, काय बनले, तिचा आत्मा काय, तिचा एक जवळपास सोल काय त्या स्ट्रॅटेजीचा, किंवा तिची एंट्री पोझिशन तुमची काय, हे सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित समजल्या पाहिजेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर स्टॉप लॉसेस डेफिनेटली वापरा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे पैसा कुठूनही आणू नका. बहुतेक लोक दागिने गहाण ठेवतात, खूप साऱ्या गोष्टी करतात ट्रेडिंगसाठी. कर्ज काही गरज नाही, मग गुंतवणूक करा, सेफली आरामात राहाल. कुठेतरी काहीतरी करून ट्रेडिंग नाही, उलट तुम्ही लॉसमध्येच जाणार आहात. प्रॉफिटेबल व्हायचं असेल तर थोडाफार शांततेने चला, पेशन्सने चला, डेफिनेटली व्हाल. परंतु कुठेतरी ह्याला जॅकपॉट लागला, मला नाही लागत, एवढं सोपं नाही ते. त्याला जॅकपॉट लागला तो आज आहे, 3 दिवसात तो लॉसमध्ये. भरपूर लोक असे पाहिजे आहेत. कंटिन्युटी, मग जवळपास काय तुम्ही हळूहळू स्टार्ट करा. कुठलाही धंदा एका दिवसात होत नाही.
10 वर्ष चालेल ना, 10 वर्ष मार्केटमध्ये आहात, हळूहळू हळूहळू व्हाल तुम्ही पुढे हळूहळू, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आणि त्यानंतर शिका. मोठी इन्व्हेस्टमेंट करण्याआधी, मोठं ट्रेडिंग करण्याआधी लोक काय समजत नाही, व्यवस्थित शिकणे गरजेचं. काय, जर तुम्ही ट्रेडर होत असाल, व्यवस्थित इन्व्हेस्टर होत असाल, तर व्यवस्थित मेंटर पकडा. व्हॉट आय एम सेइंग इज यू हॅव टू गेट अ बिग अँड पॉवरफुल मेंटर. मेंटर म्हणजे असं नाही की तुम्हाला टिप्ससाठी सुद्धा हॅलो सर असं करायचं नाही. तुमच्याकडून पैसे नाही गेला पाहिजे. वर्ष 2-3 वर्ष राहा, जेव्हा कधीही फोन करा, सर गरज आहे, डेफिनेटली उत्तर देणं पाहिजे. कुठल्याही क्षेत्रात कुठल्याही लेवलला तुम्ही पडलात, तो मेंटर उभा राहायला पाहिजे तुमच्यासाठी. यूट्यूबवरती ऑनलाईन व्हिडिओज बघून तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये कधीही ट्रेड करू शकत नाही. तुम्हाला मेंटॉरची गरज आहेच, शिक्षकाची गरज आहेच. आणि जोपर्यंत शिक्षक नाही तुमच्याबरोबर, मेंटॉर नाही तुमच्या पाठीशी उभा, की जो सांगेल सर मला तुम्ही असं करा, तुम्ही विचाराल जाऊ सर असं झालं तर काय करू, तुम्ही असं करा, तोपर्यंत नाही. आणि मेंटॉरसुद्धा व्यवस्थित पकडा आणि एकाकडे शिका, सगळ्यांकडे जाऊ नका, हे लक्षात घ्या. ओके. त्याचबरोबर त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय रिस्क मॅनेजमेंट आणि प्रॉफिट सिक्रेट्स. रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय, मॅनेजिंग रिस्क इन मार्केट. सर्वात महत्त्वाचा विषय आहे. सगळ्यात शिकण्यापेक्षा सर्वात महत्त्वाचा रिस्क. पैसा तुमचा कसा जातोय, कुठे जातोय, काय करतो, सगळ्या गोष्टी मॅनेज करा. प्रत्येक ट्रेड मॅनेज झाला पाहिजे, प्रत्येक इन्व्हेस्टमेंट मॅनेज झाली पाहिजे. एका ट्रेडमध्ये मी किती पैसा घालेन, ठीक आहे. तर रिस्क जी आहे, आता ट्रेड घेतला, किती रिस्क घेणार, एंट्री करायच्या आधी तुमचा लॉस किती आहे तुम्ही मोजणं गरजेचं आहे. हा फटका बसतोय तो मला सोसेल का, हेच मला समजणं गरजेचं आहे. फायदा 1000चा आणि नुकसान 10,000चं, काय गरज आहे. ते 1000 न कमवलेले परवडले ना देशात. हा विचार आहे का आपल्या मनात, नसतो. बहुतेक लोकांच्या मनात नाही, तो 99% लोकांमध्ये ते लॉसमध्ये आहेत. व तो जो मनातला विषय आहे, तो रिस्क जी आहे, लॉस पहिला मोजा. मी नेहमी म्हणतो, आमच्या सगळ्या कोर्सच्या सदस्यांना पहिला माझं मत असतं, आधी लॉस मेजर करा, मग रिवॉर्डचा विचार करा. प्रॉफिट आज आहे, उद्या प्रॉफिट आहे, प्रॉफिटचा विषय सोडा. आज 500 कमवलात तर उद्या 200 कमवाल, काही फरक पडत नाही, प्रॉफिटेबिलिटी राहाल. पण विषय कसा आहे, रिस्क मॅनेज करा. 1000चा प्रॉफिट आणि 10,000चा लॉस, काय गरज आहे. जर 500चा लॉस असेल, SL असेल, स्टॉप लॉस असेल, आणि 1000चा, तर ठीक आहे ना, ह्याचा विचार करा. आणि फोकस ऑन कन्सिस्टंट प्रॉफिट्स. म्हणजे आज 10,000 कमवले काही लोक असतात ना, आज 10,000 मोठा प्रॉफिट झाला, कारण पैसे सुद्धा जास्त लावलेले असतात. उद्या 50,000चं नुकसान झालं, मग ते 10,000 करून फायदा काय. सायकॉलॉजी मेन विषय मार्केटमध्ये. सायकॉलॉजी ही महत्त्वाचा विषय. आणि सायकॉलॉजी डेव्हलप कधी होते, झिरोपासून हिरोचा. हिरोपासून झिरो कधीच होणार नाही, मग झिरो अजूनच मायनसमध्ये जाल. आणि कन्सिस्टंट प्रॉफिट कधी राहाल, की हळूहळू गुंतवणूक छोट्या छोट्याहून तुम्ही स्टार्ट कराल, तर तुम्ही हळूहळू कन्सिस्टंट राहण्याचा प्रयत्न कराल, किंवा कन्सिस्टंट व्यवस्थित राहाल, मार्केटमध्ये उभं राहाल, हे लक्षात घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं पेशन्स. मगाशी बरं सांगितलं, पेशन्स. माणसाला व्यवस्थित संयमाने आणि शांततेने चाललं पाहिजे स्टॉक मार्केटमध्ये. ठीक आहे. आगीत उडी मारायचं आणि कुठं भरपळून भाजून घ्यायचं नाही चालत. आधी पाण्यात उडी मारायची, आधी ते पाण्याचे डेप्थ ओळखा, किती खोल आहे ती. आता कुठेही उडी मारलात की बुडलात, मग त्या वरती येत नाही, हे लक्षात घ्या. तेव्हा शांततेने विचार करा. ट्रेड घ्यायच्या आधी शांततेने विचार करा, गुंतवणूक करण्याच्या आधी शांततेने विचार करा सगळ्या गोष्टीचा, आणि मग सगळ्या गोष्टी करा, एक्झिक्यूट करा. प्रोटेक्ट युअर कॅपिटल फर्स्ट. सर्वात महत्त्वाचा विषय आत्ताच म्हटलं होतं, 1000चा फायदा 10,000चा लॉस. बरोबर ना. मग जवळपास काय उंट्यावरून शेळ्या हाकताय असा विषय होतो. पैसा जो आहे किती घेऊन येत आहे, 1 लाख घेऊन आलात, अरे ते 1 लाख तुम्ही घेऊन आलात, पण 1 लाख याचा मॅनेजमेंट व्यवस्थित झाला पाहिजे. एक ट्रेड मी 10,000चाच घेईन, 1 लाख जर वापरायचं म्हटलात तर 20,000चाच एक ट्रेड घेण्याचा प्रयत्न. पण 10,000चा किंवा 20,000चा एक ट्रेड घेतला तर त्याच्यामध्ये लॉस किती आहे त्याचा पण विचार करणं गरजेचं आहे. तो लॉस मला खपतोय का, तो आधी बघणं गरजेचं आहे. बरोबर. आणि विषय तोच, जर 2,000चा फायदा होत असेल आणि 4,000चा नुकसान लॉस असेल, स्टॉप लॉस खाली तुमचा, मग तो ट्रेड घेण्याचा अर्थ काय. एंट्री परफेक्ट असली पाहिजे. पैसा जो आहे हा तुमचा जो आहे तो तुम्ही इन्व्हेस्ट, जो हार्ड अर्न मनी आहे तो इन्व्हेस्ट करता म्हणून व्यवस्थित विचार करा. 1 लाखाचा जर अकाउंट असेल तर 50,000चा एक ट्रेड घेतला नाही चालत, लक्षात घ्या. तोच 1 लाखामध्ये सुद्धा तुम्हाला पैसे मॅनेज करणं गरजेचं आहे. कसे मी अकाउंट्स बनवू 1 लाखामध्ये सुद्धा, ह्याचा पण विचार करणं गरजेचं. तो कॅपिटल प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. याला सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय, आता सगळ्या गोष्टी आपण बघितल्यात, सगळ्या विषय केलेले आहेत. जर तुम्हाला, मी काय म्हणतोय, जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये एक स्वतःच्या पायावरती उभं राहून जायचं आहे, इट्स नॉट अबाउट दुसऱ्यांच्या कुबड्या घेऊन चालणं, नाही, अजिबात नाही. टिप्स ट्रिक्स मी देत नाही, कॉल्स देत नाही, काहीच देत नाही मी कधी.
माझं एक वैयक्तिक मत आहे की ज्या अर्थी स्वतःच्या पायावर तुम्ही विश्लेषण करू शकाल, स्वतःच्या पायावरती मार्केट ॲनालिसिस करू शकाल, स्वतःच्या पायावरती मार्केट प्रॉपर उभं करून तुम्ही चालवू शकाल मार्केटमध्ये, त्या लेवलला म्हणू शकतो तुम्ही शेअर मार्केटमध्ये उभं राहिलात. नाही तर त्या कोर्सचा, त्या शिक्षणाचा काहीही फायदा नसतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी घेऊन येतोय आपल्या सर्वांसाठी. स्टॉक मार्केटचा आपला मेन कोर्स, पॉवरफुल कोर्स झाले, 2 ते 3 वर्ष झालेत. चांगले सदस्य, व्यवस्थित प्रॉफिटेबिलिटीकडे निघालेत, प्रॉफिटेबल, आणि तेही कोणाच्या कुबड्या घेतात. हां, कुठे प्रॉब्लेम आला, अडथळा आला, ते कधीही फोन करतात. कारण आपल्याकडे सर्वात महत्त्वाचा विषय आहे फ्री ऑफ कॉस्ट. फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे पैसे घेतलेच जात नाहीत एक्स्ट्रा. फ्री ऑफ कॉस्ट मेंटॉरशिप 2 वर्ष 3 वर्ष. पुढच्या बॅचेसमध्ये सगळं फ्रीमध्ये एंटर करून गेला. म्हणजे आज शिकलात आणि या बॅचमध्ये शिकलात, पुढच्या बॅचमध्ये एंट्री नाही, सगळ्या बॅचमध्ये एंट्री. एकदा पैसे भरा आणि लाईफ टाईमचं हे आहे. मग जवळपास काय कधी फोन करा, फोन मी उचलणारच तुमचा. आणि पर्सनल फोन नंबर असतो, असं नाही की बाबा इकडून स्वतःहून सगळं मॅनेज करतो एकटाच. आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे स्वतःहून 7-8 वर्ष मार्केटमध्ये आहे, उभा राहिलो आहे, स्वतःचे हातपाय जसे मारायला लागलो तसं असं वाटलं की आता बाहेर जेवढे फ्रॉड्स दिसतात, लाखांनी फीज आहेत. लक्षात घ्या, तुम्ही शहरा ठिकाणी राहत असेल तुम्हाला समजेल मी काय नक्की म्हणतोय. लाखांनी फीज आहेत, पण त्याच्यामध्ये सुद्धा ते तुम्हाला लुटतात अक्षरशः. आणि माणूस हताश होऊन मग थोडक्यात मग स्वतःचं काहीतरी करून बसतो, कारण सगळं गमवून गेलेला असतो. आणि मग शेअर मार्केटच्या नावाने खापरे फोडतात. कारण तुम्ही ज्यांच्याकडे शिकतात ती लोकच चुकीची आहेत. जो खरोखर सक्सेसफुल आहे, जो खरोखर त्याच्यामध्ये एक जवळपास उभा आहे, त्याच्याकडून तुम्ही ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण घेऊन आलो आहे स्टॉक मार्केट कोर्स, मेन कोर्स स्टॉक मार्केटचा. ठीक आहे, समजून घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दसऱ्याची ऑफर आहे. एक जवळपास आपण म्हणू शकतो 2 महिन्यांचा कोर्स. आणि 2 महिन्यांचा कोर्स 3 महिने जाऊ शकतो. लक्षात घ्या, तुम्हाला अभ्यास करायला पुरेपूर वेळ. सेटअप स्ट्रॅटेजीज माझ्या स्वतःच्या आहेत आणि स्वतःहून बनवलेल्या आहेत, बाहेरून कुठूनही अशा केलेल्या नाही आहेत. शिक्षण काय असेल, कसं असेल याचा तुम्ही अंदाज घेऊ शकता आजच्या या सेशनवरून. सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आणि त्यासाठी मार्केट मराठी मेन कोर्स तुम्ही जाऊन जॉईन करू शकता. तुम्ही जर नवीन असाल, इफ यू आर न्यू टू द स्टॉक मार्केट, हा कोर्स तुमच्यासाठी आहे. तुम्हाला गुंतवणूक व्यवस्थित, आणि एक मेन म्हणजे 1 टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही जेवढे पैसे भराल त्याच्याहून दुप्पट पैसे तुम्ही बाहेर काढून घेऊन जाल. आणि 2 महिन्याचं फी आहे. आणि पैसे जर म्हटलं तर 2 महिन्याची फी किती दिसते? 14,999 नाही, एक्स्ट्रा 1,500 ऑफ आहे. विचार करा. आणि एक्स्ट्रा अजून 500 मी ऑफ करू शकतो. जवळपास काय 13,000 ही आपली कोर्सची फी असणार आहे, हे लक्षात असू द्या. 2 महिन्याची फी 13,000 जवळपास काय. आणि याच्यामध्ये पूर्ण मार्केट शिकलं जाणार आणि नो एक्स्ट्रा कॉस्ट. याच्यावरती कुठलेही पैसे तुमच्याकडून जास्त घेतले जाणार नाहीत, हे लक्षात घ्या. सध्याची बॅच आपली संपलेली आहे, नवीन बॅच आपली स्टार्ट करतोय. सो त्याच्यासाठी जर कोणी, आणि मेन म्हणजे तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये जर व्यवस्थित उभं राहायचं असेल, तुमच्या पायावरती शिकण्याची इच्छा असेल, तर ही बॅच तुमच्यासाठी, हा कोर्स तुमच्यासाठी. इथे शिकवलं जातं, इथे पळवाटा शोधवल्या जात नाहीत, हा सर्वात महत्त्वाचा विषय. आणि अजून एक, तुम्हाला जर फक्त बेसिक्स करायचं असेल तर डेफिनेटली आपल्या ग्रुप जॉईन करा, कोर्स जॉईन करू नका. पण तुम्हाला याच्यामध्ये उडी मारून आयुष्यभराचं सोनं करायचं असेल किंवा त्याच्यामध्ये राहून व्यवस्थित इंट्राडे, व्यवस्थित ट्रेड, स्वतः नॉलेज घेऊन उभं राहून चालणं गरजेचं वाटत असेल, डेफिनेटली कोर्स जॉईन करा. वर्थ इट आहे. पैसे सगळ्याच्या सगळे तुमचे वसूल होतील, हा माझं सांगणं आणि माझी गॅरंटी आहे, जी कोणीही देत नाही. ठीक आहे, इथे तुमची मी रजा घेतोय. काय असेल क्वेरीज तर डेफिनेटली खालच्या फोन नंबरवरती तुम्ही मला फोन करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. अजय चौधरी सर नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता इथे तुमची मी रजा घेतोय. काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा आपल्या ग्रुपवरती तुम्ही विचारू शकता. जर ग्रुप जॉईन केला नसाल तर ग्रुपसुद्धा मला या नंबरला हाय टाकू शकता. ग्रुपमध्ये सुद्धा फ्री कोर्सच्या एक जवळपास ॲड करू शकतो तुम्हाला. ठीक आहे, किंवा ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देऊन ठेवू शकतो. तिथे जाऊन तुम्ही जॉईन करा. इथे तुमची मी रजा घेतोय. धन्यवाद.